ज्या माणसानं लडाखच्या -30°C देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सौर घरं बनवली, ज्या माणसानं जगभरातील शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवला, ज्यानं देशाला पर्यावरणाचे धडे दिले, कधी काळी 3 इडियट्स नावाचा सिनेमा आल्यानंतर ज्यांना डोक्यावर घेतलं गेलं, तोच माणूस आज दिल्लीतल्या जंतर मंतरवर उपोषण करत मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसल्यासारखी परिस्थिती आहे। देशाची राजधानी दिल्लीत सध्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावर, लडाखच्या हक्कांच्या मुद्द्यावर एक मोठं आंदोलन सुरू आहे। कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJPने नीट आणि इतर वेगवेगळ्या परीक्षांमधील कथित घोटाळे आणि पेपर लीकच्या विरोधात जंतर मंतरवर ठिय्या मांडलेला आहे आणि याच आंदोलनात देशाचे प्रसिद्ध तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उडी घेतलेली आहे। वांगचुक यांच्या उपोषणाला आता 15 पेक्षा जास्त दिवस उलटले आहेत, त्यामुळं त्यांची प्रकृती आता बिघडते आणि याच वेळेला एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। 20 तारखेला संसदेवर मोर्चा घेऊन जाणार असल्याची घोषणा आता कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नेमकं दिल्लीतल्या जंतर मंतरवर काय घडतंय, 20 तारखेला काय घडणार आहे, सगळं सविस्तर समजून घेऊ। दिल्लीतल्या आंदोलनाचं सध्याचं चित्र काय, सगळं सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। जून महिन्यापासूनच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। देशातल्या वेगवेगळ्या परीक्षा, शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी, पेपर लीक प्रकरण आणि त्यामुळे नैराश्यातून विद्यार्थ्यांच्या झालेल्या आत्महत्या, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। परीक्षा घोटाळ्यांमुळे ज्या विद्यार्थ्यांचा जीव गेलाय त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई मिळावी, संपूर्ण परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणि मोठी सुधारणा आणली जावी, या मागण्या घेऊन कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। देशातले अनेक बडे चेहरे, नेते या आंदोलनाला समर्थन करताना दिसले आणि त्यातच 28 जूनला सोनम वांगचुक यांनी स्वतः या आंदोलनात सहभागी होत अमरण उपोषण सुरू केलं। वांगचुक यांनी यामध्ये लडाखला लोकशाही हक्क आणि 6वी अनुसूची लागू करण्याची मागणी सुद्धा जोडली आणि इथूनच त्यांचं हे आंदोलन सुरू झालं। सलग 15 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं हे उपोषण सुरू आहे। अन्नाचा एकही घास न घेता ते फक्त मीठ आणि पाणी पिऊन हे उपोषण करतात, त्यामुळे वांगचुक यांची प्रकृती आता कमालीची खालावलेली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या मेडिकल बुलेटिननुसार त्यांचं वजन आता 7 ते 8 किलोने घटलेलं आहे आणि 59 किलोवर आलेलं आहे। त्यांचं ब्लड प्रेशर सुद्धा कमी झालेलं आहे। त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा वेगानं कमी होत आहे। प्रचंड अशक्तपणा आल्यानं त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे। तरी डॉक्टरांच्या मते ते मानसिकदृष्ट्या अजूनही पूर्णपणे सतर्क आहेत आणि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। नुकताच त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की घरी सोफ्यावर बसून मला मेसेज करण्यापेक्षा, माझी काळजी करण्यापेक्षा 1 पाऊल पुढे या। ते काय म्हणालेत ऐकूयात। घर के सोफे से मुझे संदेश भेजने से थोड़ा ज़्यादा आप हरकत कर सकते हैं, हम सब मिल के कुछ कर सकते हैं ताकि ये सब ना हो। और उसके लिए मैं ये सोच रहा हूँ कि सबसे सही जगह है हमारे भारत का संसद, जहाँ पर निर्णय लिए जाते हैं, बहस होते हैं, नीतियाँ बनती हैं। तो क्या आप तैयार हैं अगर मैं कहूँ कि 20 जुलाई को जब संसद का मॉनसून सत्र शुरू होता है तो मेरे साथ आप लोग भी जंतर मंतर से संसद तक एक शांतिपूर्ण मार्च करें। अगर ऐसा कर सकते हैं तो बहुत कुछ बदल सकता है। इसके लिए आपको दिल्ली आना होगा। एकूणच सोनम वांगचुक यांनी 20 जुलैच्या आंदोलनाची ही घोषणा केली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्याच वेळेला आणि नेमकं आंदोलकांनी संसदेवर मोर्चा घेऊन जाण्याची ही घोषणा झालेली आहे, त्यामुळे दिल्लीत वातावरण तापण्याची शक्यता आहे। सोनम वांगचुक आणि CJPने देशभरातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी नेते आणि सामान्य नागरिकांना 20 जुलैला दिल्लीत एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे। पेपर लीक हो जाता है, सरकार पेपर लीक रोक नहीं पाती है, आपके सारे सैक्रिफाइसेस, आपके बच्चों का सारा हार्डवर्क पानी में मिल जाता है सरकार के फेलियर की वजह से। तो यही बदलने के लिए हम 20 जुलाई को सुबह 9 बजे पार्लियामेंट को मार्च करेंगे जंतर मंतर से। तो सभी अंकल और आंटी से मेरी रिक्वेस्ट है, प्लीज़ इस मार्च में आप लोग शामिल होइए। ये हमारे लिए नहीं है, ये आपके बच्चों के फ्यूचर के लिए, और आपके बच्चों के फ्यूचर के लिए तो आपको आगे आना पड़ेगा। देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा घडवून आणणं हाच या आंदोलनाचा, या मार्चचा मुख्य उद्देश असल्याचं आंदोलकांनी म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला संयुक्त किसान मोर्चा आणि काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। एकूणच एकीकडे सोनम वांगचुक यांची
डासळणारी प्रकृती आणि दुसरीकडे 20 जुलैला होणारा संसदेच्या समोरचा हा नवा मोर्चा, यामुळे आता दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहे। त्यामुळे आता तरी सरकार सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची, दिल्लीतल्या या आंदोलनाची दखल घेईल का, की हे आंदोलन दुर्लक्षितच राहणार, हा प्रश्न आता सर्वांसमोर आहे। त्यामुळे आता सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेला हा संसदेवरचा मोर्चा, यामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात, सरकार यावर काय प्रतिक्रिया देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।